हात दाखव भाऊ. सर त्या मुलांना नको नेऊ रे, त्या मुलांना नको नेऊ. सर बसले का? नरेंद्र भाऊ बसले का? ए काय बरं असा कर तो बोट असा हात कर इकडं, असं माझ्याकडे करतो बोट. असा घे जेवण करतो दवाखान्यात नेतो. हा हे कस काय चालणार आहे? समजा पेशंट येऊन 7 वर्षाचा मुलगा तुम्ही रिटर्न काढून देताय, डॉक्टरनी स्पष्ट बोलताय, कस काय चालणार आहे? सरांना मग सर कस का मी व्हिडिओ शूटिंग काढून आणली, मी तुम्हाला लगेच दाखवतो. व्हिडिओ शूटिंग चालू आहे, हे बाकी काही शिकू नका तुम्ही. आज शनिवारी डॉक्टर कुठे गेले ते सांगा, बाकी काहीच उत्तर नाही पाहिजे मला तुमचं. तुम्ही पगार घेता ना सरकारी, आम्ही टॅक्स पेअर आहे, आम्ही तुम्हाला पगार देतो ना. मग तुम्ही इथं तुमचे कर्मचारी कुठे गेले? एक 7 वर्षाच्या आश्रम शाळेतल्या मुलाचा बोट मोडलाय, तो मास्तर त्याला शाळेत घेऊन गेला. मी आता तहसीलदारांकडे घेऊन जातो आणि हे दाखवतो मी काय चालू आहे नेमकं. वरीला घेऊन जातो म्हणे. फोटो न काढू तुम्ही. नाही फोटो नाही ते दवाखान्यावाल्यांना दाखवतो. दाखवतो इकडे हात कर तुझा. नाही जास्त नाही काय थोडस हा सोड. नाही 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 हो, सुद्धा असता मोडला असं. दवाखान्यात ते नाही ना, दवाखान्यात डॉक्टर नाही ना सर, फक्त सांगून द्या तुम्ही एकदा. हो सर दवाखान्यात डॉक्टर नाही ना. अहो तुम्ही हा नाही सांग, तुमचा काय विषय नाही सर. डॉक्टर कुठे? कोणते डॉक्टर? आज कोणाचे? हो सिस्टर. हो इथं दवाखाना मंजूर झालेला आहे, मी पाठीमागं दाखवतो ना. आजच या दवाखान्याचे हाल आहे, तर उद्या एवढे 5-5.5 कोटी रुपये खर्चून काय सामान्य रुग्णाला काय सेवा भेटणार इड? हे सर्वजण आता ज्याच्या त्याच्या कामाला लागले. फक्त मला एक फक्त लेखी द्या तुम्ही. आता जो हजर आहे त्याची त्याचं नाव घेऊ नका, जो गैरहजर आहे त्याचं नाव घ्या फक्त तुम्ही. आता आज कोणकोणत्या स्टाफची ड्युटी ती सांगा मला. वापस आपण जेवायला गेलो सर, आम्ही केंद्रात जेवायला गेलो तेव्हा आले असते. ते व्हिडिओ त्यांचा विषय सोडून द्या. आता ते आता तुम्ही किती तुमची सफाई दिली ना, आले हे काहीच सांगू नका. इथं दवाखान्यात येऊन गेले ते, तुम्ही मला लेखी द्या फक्त. आता तुम्ही मला ना लेखी द्या मॅडम, लेखी द्या फक्त. आता चला नाही साबळे सरांना विचारा लेखी मागताय द्यायची का नाही, म्हणजे साबळे सर दवाखाना सोडून दुसरीकडे राहणार आणि त्यांना विचारायचं का लेखी द्यायची का नाही. म्हणजे ते बाहेर प्रॅक्टिस अलाउड करताय. एक सरकारी कर्मचारी असताना ते त्यांचा स्वतःचा वैयक्तिक दवाखाना वणीला चालवताय. कस काय मान्य आहे किंवा कस काय चालणार? आजपर्यंत आम्ही आवाज उठवला नाही. का उठवला नाही? जाऊ द्या. पण आज सर्वसामान्यांचे एवढे हालू राहिले तर तुम्ही लेखी सुद्धा देऊ नाही राहिले. तुम्ही त्यांना फोन करायला लावताय, मग लेखी देताय. म्हणजे कितपत काय चालू आहे म्हणजे? नाही तुम्ही सरांना फोन करून विचारू का? म्हणजे सर दवाखाना सोडून बाहेर आहे, आम्ही सरांना फोन करून विचारू का? बर सर्वणीला गेले का? बर तुम्ही 7 वर्षाच्या पोराची कदर नाही तुम्हाला. काय बरं असा कर तो बोट असा हात कर इकडं, असं माझ्याकडे करतो बोट. असा घे जेवण करतो दवाखान्यात नेतो. हे कस काय चालणार आहे? समजा पेशंट येऊन 7 वर्षाचा मुलगा तुम्ही रिटर्न काढून देताय, डॉक्टरनी स्पष्ट बोलताय, कस काय चालणार आहे? सरांना मग सर कस का मी व्हिडिओ शूटिंग काढून आणली, मी तुम्हाला लगेच दाखवतो. व्हिडिओ शूटिंग चालू आहे, हे बाकी काही शिकू नका तुम्ही. आज शनिवारी डॉक्टर कुठे गेले ते सांगा, बाकी काहीच उत्तर नाही पाहिजे मला तुमचं. तुम्ही पगार घेता ना सरकारी, आम्ही टॅक्स पेअर आहे, आम्ही तुम्हाला पगार देतो ना. मग तुम्ही इथं तुमचे कर्मचारी कुठे गेले? एक 7 वर्षाच्या आश्रम शाळेतल्या मुलाचा बोट मोडलाय, तो मास्तर त्याला शाळेत घेऊन गेला. मी आता तहसीलदारांकडे घेऊन जातो आणि हे दाखवतो मी काय चालू आहे नेमकं. वरीला घेऊन जातो म्हणे. फोटो न काढू तुम्ही. नाही फोटो नाही ते दवाखान्यावाल्यांना दाखवतो. इकडे हात कर तुझा. नाही जास्त नाही काय थोडस हा सोड. नाही नाही
नाही हो सुद्धा असता मोडला असं. दवाखान्यात ते नाही ना, दवाखान्यात डॉक्टर नाही ना सर, फक्त सांगून द्या तुम्ही एकदा. हो सर, दवाखान्यात डॉक्टर नाही ना. अहो तुम्ही हा नाही सांगा, तुमचा काय विषय नाही सर. हात दाखव भाऊ. सर त्या मुलांना नको निवडू, त्या मुलांना नको निवडू. सर बसले का? नरेंद्र भाऊ बसले का? ए काय बरं असं कर तो बोट असा, हात कर इकडं, असं माझ्याकडे करतो बोट असा. घे जेवण करतो दवाखान्यात नेतो. नाही सरांना फोन नका, मला पेपर आणि पेन द्या पहिले. मला पेपर आणि पेन द्या आणि मला लेखी द्या कागदावर, सही शिक्का द्या तुमचा. काय बोलला मॅडम? हा काय 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 बोललं तुम्ही? नाही देऊ शकत का सही शिक्का आम्हाला? लेखी देऊ शकत नाही का तुम्ही? तुम्ही लेखी देऊ शकत नाही का? मला सांगा, का देऊ शकत नाही तुम्ही लेखी? लेखी का देऊ शकत नाही तुम्ही? सरांना फोन करून विचारू का? म्हणजे सर दवाखाना सोडून बाहेर आहे आणि आम्ही सरांना फोन करून विचारू का? बर, सर्वणीला गेले का? बर. तुम्ही 7 वर्षाच्या पोराची कदर नाही तुम्हाला. पेन द्या माझ्याकडे, पेन द्या, कागद द्या मला, मी घेतो लिहू. हे फिरवा फिरवीचे काम करताय लेखी.